गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयादी चिद्विलासा हे गोविंदा श्रीनिवास हे आनंद कंदा परेशा पाहि माम दीनबंधो हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आहे मनी ते तू जाणीशी चक्रपाणी तेच कारे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्विशी श्रीहरी ऐशे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनीची कठोरता दासगणू हा तुझासे कोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी तेथे बायदा नामे खरी समर्थाची भक्ती नसे हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य शिवनाम नामे इचा तात भुलाबाई जननी असे बायदाचे बाळपणी लग्न झाले होते दाणी ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे बायदा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहाशी परिपयोग नाही झाला जमात छंड होता भला तेने जनक जननीला शोक झाला अनावर बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांद पाहू राहते भुली म्हणे शिवरामाशी बायदान ठेवायची दुसरा नवरा करून इशी देणे आहे भाग पहा शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐशी अधीर होऊ बायदाची येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला नपुंसकत्व अधोपरी आले असेल ज्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव ऐसे उभयता बोलून बायदाची तेठे ठेवून आले मुंडगावा कारण आपुल्या घराते बायदाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता तिचा शरीर भाग डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई तिच्या थोरल्या दिराशी पाहून या बायदाशी इच्छा दाहली मानशी संभोगतीचा करावया त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायदा कारणे हत्यास्य ऐसी मुळी न होई मीच तुला पतीचे ठाई आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही आमिष दावावे चित्त तिचे भुलवावया परी उपयोग होईना बायजीच्या न येई म्हणा ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य मांडलेस बालपणापासून ध्यायले तुझे चरण त्यांचेच काहे मद लागून फळदृष्टी पडावे जयाचा मी हात धरिला तो ना पुरुषकडून आला दैवयोग समजून चुकला संसार नशिबी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्ताता रमेल पाही कृपा करी रे शेषसाई स्पर्श पुरुषाचा न हो मला ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायदापाशी आपुला हेतू कळविण्याशी रात्रीची या समयाला तो बायदाने इन्कार करून दिले उत्तर कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ धीर पित्यापरीच साचार सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको ह्या तियेच्या भाषणा तो ना आणि मुळी मना होता कामाची वासना नीती विलया जातसे अंगावरी टाकणे हात
तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्याशी बायजेने धरले त्याशी बसवून आपल्या मांडीशी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेच्या केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येचा आपल्या मुंडगावी. भुलाई म्हणे पतीशी चला जाऊ शेगावाशी. महाराजा ते पुसायाशी पुढील भाकीत बायजेचे ते मानले शिवरामाशी. आला घेऊन कन्येशी महाराजांते पुसायाशी. आपुल्या त्या कांतेसह बायदा घातली पायावर केली विनंती जोडून कर. कृपा कराया मुलीवर पुत्रपौत्र द्यावे हिला. ते समर्थांनी ऐकिले शिवरामाशी हासत बदले. अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. उगे नपळा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला. घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी. परी त्या समर्था वचनांनी बायजा आनंदिली म्हणी. निष्ठा गजाननाच्या चरणी दडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात. त्याच्या संगे शेगावात बायदा येऊ लागली. पहिला प्रथम अडथळा जननी जनके नाही केला. शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरिले. तेच तिच्या करतील भले निधकृपेने कल्याणा. पुरुषत्व देतील जमातासी अशक्य ना काही संतासी. ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकाचे बरोबरी बायदा जाऊ लागली खरी. तेने पुकार जगभरी ऐशा रीती दाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायदा आहे तरणी ज्वान पुंडलिकासीही तारुण्य. याची वारी विषयभान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती दडली विषय सुखाची निवाडी. भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माडी असता तरी हा संबंध योग्य होता. बायदाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आलीपोटी. म्हणून यांची ताटा तुटी केली तर पाहिजे जातीस्तव. ह्या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नवता कामाचा विकार म्हणे उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायदाशी तू का कारडे अहिर्निशी. पुंडलिकाच्या घरादाशी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हा नराही उपोषित उसाची या फळामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारटे आमुच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्याशी हिला नका ठेवू ऐशी. लावून द्यावे मोहतराशी पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्याची हितगुज करीते. एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कारटीस. सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संताशी अवघे कळते ते सन्नितीचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही. दोघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयाधन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतरण द्यावे इदप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीत पूर्व जन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही न आली करायाला संसारमुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशी सगळे जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला ही शरण आम्हाला. माझ्या जनाबाईला
कोणी न आता छळावे. असे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावाशी आला. पुढे बायदाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात. ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्याचं दुर्धर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टराला. औषध पाणी करायाला खामगावा माधारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती. शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली. विविध पोटी बांधिली. शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे छैयेवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. या विणे दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत किमपी आता पाहू नको. ऐसे श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्दकीर. कोल्हे कुहीने कांतार दनानून गेला भो. तो एक दमनी आली तट्ट्यावरी लागलेली. गाडी सहोती जुंपिली जोडी खिल्लाऱ्या बैलांची. कंठा माझे घागरमाळा वाजू लागल्या खडखडा. मागे पुढे सोडिला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयशी. डॉक्टर पाहत होता तिशी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठोनी आपण आलात येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजानामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोडाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी. त्या वयाशी दिले तीर्थ हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला. परिण पत्ता लागला गाडी न दिसली कवणाला. भाऊ म्हणे घोटाळला कशाचा ना तर्क चाले. फोडाच लावित अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊ सनिद्राला गेली व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसताना चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कडले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरांसाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्तदान. अंतर्ज्ञानी असितापूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी निगती झाले पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागे तिरी विठ्ठलाची भेटावया. होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार. स्पेशल गाड्यावरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी बापू नाव मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालाशे. धरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे. आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा गुरु महादजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागले पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीशी येऊन
अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीशी. मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार. भरती येता सागर जेवी जाया उचंबडुनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा कवणाला न ये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वाणू कोठवरी. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उदळीला बुक्का आदर करावया कारणे. त्या योगी आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या तुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणीच्या वाटेवरी वाडा सोफाड्या शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलिस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांतरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरींचे. एकादशीच साचार हरी पाटला बरोबर. बापुना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापुना मागे राहिला तो होता स्नानाशी गेला. म्हणून त्याशी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी. दर्शनाशी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हात. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीच वाट मिळेना तेथे ह्या बापुना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापुना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी. कार्यनिष्ठुर झालाशी मदला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेला धावून. तेवी येई रावळातून मद भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नवे येथे खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा अससी नाथ. मग का रे देवा मदप्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला. परत विराळाशी आला अस्तमानाचे समयास. मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी. फिरत होते भिरीभिरी याचे नाव ध्यास हो. बापुनाशी पाहून असू लागले अवघेधन. हा बेटा भागी पूर्ण कडून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीशी आला जाना. येथे येऊन खेळनाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापुनाचा नारायण वाटले तेथे उभा असेल. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला. का शेगावी त्याला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकात ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा कीर्ती अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान. न आल्याशी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकांनी केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठोनी. तो बापुना बैसला उपोषित दातांशी लावून दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जागेवरून. गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगी ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुना दुःख नको करूस मना.
ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो एकाळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली दुडविले, समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळाकंठी मूर्ती सावळी गोमटी. बापुनाच्या पडली दृष्टी, शिर ठेवले पायावर. पुन्हा जो पाहीवरी समर्थ दिसले पहिल्या परी. तेणे बापुनाच्या अंतरी अति आनंद जाहला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला, तोच त्याने पाहिला दर्शन जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास. हो उद्या आम्हा आहे आस, पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन. बापुना सारिके आधी मन, तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाली यावरी, दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी, काय मिळे बाजारात. म्हणून मी आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला, विठ्ठल साक्षात दाखविला. उकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत, कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी, मंडळी फिरली माघारी. बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकाशी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता असाचा. तो वराळ प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीची मरी आली मुक्कामाशी. त्या पंढरपूर क्षेत्राशी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरते घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकमाने. वार करायला ओढिती, गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती, कुरडवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वार करी, झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीत थांबेना. गोडे हातापायाशी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याच पाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त, कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोकसुखाचे सोबती, संकट काळी अव्हेरिती. तेथे एक क्षण रक्षिती, संत अवघा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर. म्हणाले हा ओसरीवर, निजला यास घेऊन चला. लोक म्हणते गुरुराया, हा बहुतेक मेला सध्या. याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर, आपल्या येध्वासाचार. मरीचा तो झाला जोर, सांप्रतया पंढरीशी. अशा स्थितीत ये ठाई, थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही, चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला. आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वार करायच्या करा धरले. त्याची उठून बैसविले आणि केले मधुरोत्तर. चल बापा उठा आता, जाऊ आपल्या वराळ प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराळ कशाचे हो. समीप आला माझा अंत, जवळ कोणी नाही आप्त. तेही म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर, ऐसे वधून ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संतांनी ज्या धरल्या हाती, त्या ते निजमने यम नेई कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैलतरी, आला समर्थान समवेत. आनंद झाला फार त्याशी, वंदी समर्थ चरणाशी. म्हणे दयाळा काढली मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार. आले कुरडवाडीवर, निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुणवारी, आली शेगावाप्रती सारी. मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण, घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण, श्री गजानन स्वामीचे.
त्याने स्वामीची कीर्ती निज देशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवळे ओवळे त्याचे अति, तो होता मध्वमती. खट्टू झाला परमचित्ती, समर्थाशी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्याशी वंदण्याप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले, साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवर. त्या स्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कैसे जीवन स्वानमध्ये पडला हा. त्याला न कोणी उचलती, गांजा सदैव धुनकती. या वेड्याचे वंदिताती, महाराज महाराज म्हणून. धडो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन, घ्या या काहे कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडून या. येथे झाले त्या ठाया, जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले त्या प्रत, पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशयोगा घेऊ नका. ते ऐकून रागवला, निज समर्थ बोलू लागला, अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐशा ऐकता विप्राला, समर्थांनी दाब दिला. आम्ही भ्रष्ट आम्हाला, तुमच्या सम ज्ञान नाही. परिखंती न करा तिळभर, पाणी आणाया घागर. घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रभरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी, येत झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्याशी, कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार, थोर आहे देवापरी. मी व्यर्थनिंदा केली, योग्यता ना जाणली. ऐसे म्हणून घातली, समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वर्धहस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच सोवळा साचार, एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत, ऐशी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लागो सत्पथ, हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणर्वस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य 18मोऽध्याय समाप्त.